मित्रांनो, अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर अहिल्यानगर जिल्ह्यामधील पात्र झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे। 118 कोटी रुपयाची रक्कम ही सध्यापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे। ज्याच्यामध्ये राहाता तालुक्यातील शेतकरी असतील, जामखेड असेल किंवा आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं कर्जत तालुक्यातील काही शेतकरी असतील किंवा इतरही भागामध्ये कॅल्क्युलेशन झालेलं आहे। ज्याच्यामध्ये जामखेडसाठी आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं साधारणपणे 17 कोटी रुपयाची रक्कम हे आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे आणि आज राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याचं वितरण व्हायला सुरू झालेलं आहे। मित्रांनो, निर्मळ पिंपरी असेल, आष्टगाव असेल किंवा बाबळेश्वर मंडळ असेल, या मंडळामध्ये 40% पासून 50% पर्यंत सोयाबीन या पिकाचं नुकसान दाखवण्यात आलेलं होतं आणि याच्यासाठी साधारणपणे 14,000 ते 20,000 रुपये प्रति हेक्टर या दरानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरित व्हायला सुरू झालेला आहे। आपला जर पीक विमा आला असेल तर नक्की कमेंट करून कळवा आणि आला नसेल तर आपली सध्या स्थिती काय दाखवते हे पहा। ज्यांचे लॉट क्रिएटेड बाय आयसी दाखवतंय त्यांना पीक विम्याचं वितरण झालेलं आहे। ज्यांचे कुणाचे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत असतील त्यांनी वाट पाहावी लागणार आहे आणि ज्यांना कुणाला कॅल्क्युलेशन 0 दाखवत असेल त्यांना पीक विमा मंजूर नाही असा याचा अर्थ आहे।